गुळाचा पाक न करता तीळ आणि गुळापासून लाडू बनवले. हे लाडू थंड झाल्यानंतरही कडक होणार नाही. लाडूचे सर्व साहित्य कोणत्याही एका वाटी किंवा कपाच्या मापाने मोजून घ्यावे, म्हणजे आपले लाडू परफेक्ट बनतील. सुरुवातीला कढईमध्ये अर्धा कप शेंगदाणे घातले. कमी ते मध्यम गॅस ठेवून एकसारखे शेंगदाणे भाजून घ्यायचे आणि थंड होण्यासाठी ते साईडला काढून ठेवलेत. त्याच कढईमध्ये 1 कप तीळ घेतले. मध्यम ते कमी गॅस ठेवून एकसारखे हलवत तीळ खमंग असे भाजून घ्यायचे. तर तडतड आवाज होईपर्यंत आणि हलकासा कलर चेंज होईपर्यंत तीळ भाजवले आणि थंड होण्यासाठी साईडला काढून ठेवले. शेंगदाणे थंड झाल्यानंतर त्याच्या साली काढून घेतल्या आणि शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन जाडसर असे मिक्सरला दळून घेतले. मिक्सरला दळून घेतलेले शेंगदाणे ताटामध्ये काढून घेतले. त्यानंतर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये थंड झालेले तीळ काढून घ्यायचे आणि जाडसर मिक्सरला दळून घ्यायचे. 2 सेकंदासाठीच तीळ मिक्सरला फिरून घ्यायचे आणि तिळाची एकदम जाडसर अशी पावडर तयार करून घ्यायची. तर तीळ असलेल्या मिक्सरच्या भांड्यामध्येच 1 कप गूळ घातला आणि 2 चमचे वितळलेलं तूप घातलंय. परत मिक्सर चालू बंद करत करत हे सर्व मिक्सरला दळून घ्यायचं. मिक्सरला दळत असताना 1 ते 2 वेळा चमच्याने सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं आणि परत चालू बंद करत मिक्सरला दळून घ्यायचं. त्यामुळे हे एकसारखं दळलं जातं. दळून झाल्यानंतर सर्व मिश्रण ताटामध्ये काढून घेतलं आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलं. त्यानंतर त्याचे लाडू वळायला घेतले. बघू शकताय एकदम सोप्या पद्धतीने हे लाडू बनवलेले आहे. खूपच कमी तुपामध्ये आणि कमी साहित्यामध्ये एकदम खुसखुशीत असे लाडू तयार झाले. शेंगदाणे घ्यायचे नसेल तर फक्त तिळापासूनही हे लाडू बनवू शकता. तर हे लाडू थंड झाल्यानंतरही वळवता येतात. तर हाताला चटका न बसता आणि कोणत्याही प्रकारचा गुळाचा पाक न करता आणि कमी तुपामध्ये खुसखुशीत असे तीळ गुळाचे लाडू तयार झाले.